नमस्कार. अधिक मास 2026 चे सत्य हे 30 दिवस तुम्ही का टाळले पाहिजे काही कामे. आता आपण पाहणार आहात अधिक मास 2026. 17 मे पासून अधिक मास सुरू. पुढील 15 जून पर्यंत चुकूनही या गोष्टी करू नका. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो. कालचक्र आणि अध्यात्माचा सुवर्ण संगम. अधिक मास हिंदू संस्कृती आणि सनातन परंपरेमध्ये प्रत्येक सणाला, तिथीला आणि महिन्याला एक विशेष धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व आहे. याच कालचक्रातील एक अत्यंत आगळावेगळा आणि पवित्र काळ म्हणजेच अधिक मास, ज्याला सामान्य भाषेत मलमास आणि आध्यात्मिक भाषेत पुरुषोत्तम मास म्हटले जाते. सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यातील गणितीय फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी येणारा हा अतिरिक्त महिना केवळ खगोलशास्त्रीय चमत्कार नाही, तर मानवी जीवनाला आत्मपरीक्षणाची आणि आध्यात्मिक प्रगतीची संधी देणारा पर्वकाळ आहे. 17 मे 2026 रोजी सुरू होणाऱ्या या पवित्र ज्येष्ठ अधिक मासाच्या निमित्ताने भौतिक जगातील धावपळ बाजूला ठेवून मानवी मनाला सात्विकतेकडे नेणाऱ्या नियमांचे, परंपरेचे आणि या महिन्याच्या अथांग महात्म्याचे महत्त्व जाणून घेणे प्रत्येक भाविकासाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. 17 मे 2026 ते 15 जून 2026 या काळात हिंदू पंचांगातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जाणारा ज्येष्ठ अधिक मास, ज्याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, सुरू झाला आहे. सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यातील 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी पंचांगात हा एक अतिरिक्त महिना जोडला जातो. त्यामुळे 2026 हे वर्ष 12 ऐवजी 13 महिन्यांचे असणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार अधिक मासात सूर्य संक्रांती म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे होत नसल्याने या काळात केलेले कोणतेही संसारी किंवा भौतिक सुखांचे मांगलिक विधी वर्जित मानले जातात. मात्र हा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि पुण्य कमवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. पुढील 30 दिवसात आपण चुकूनही कोणत्या गोष्टी करू नयेत आणि त्याचे काय नियम आहेत याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. पुढील 30 दिवस चुकूनही या गोष्टी करू नका. 17 मे 2026 ते 15 जून 2026 या काळात हिंदू पंचांगातील अत्यंत पवित्र आणि वैशिष्ट्यपूर्ण असा ज्येष्ठ अधिक मास म्हणजेच मलमास किंवा पुरुषोत्तम मास सुरू झाला आहे. दर 3 वर्षांनी येणारा हा अतिरिक्त महिना आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार या 30 दिवसांच्या काळात विश्वामध्ये काही विशिष्ट ऊर्जा बदलत असतात. या महिन्यात सूर्याची संक्रांती म्हणजेच राशी बदल होत नसल्याने हा काळ भौतिक किंवा सांसारिक सुखाच्या नवीन सुरुवातीसाठी शुभ मानला जात नाही. म्हणूनच पुढील 30 दिवस चुकूनही खालील गोष्टी करू नका. 1. मांगलिक आणि संस्कार विधी म्हणजेच शुभ कार्य. या 30 दिवसात कोणतेही नवीन किंवा मोठे धार्मिक संस्कार करू नयेत, कारण या काळात केलेल्या शुभ कार्यांना पूर्ण फळ मिळत नाही अशी मान्यता आहे. लग्न आणि साखरपुडा या काळात विवाह किंवा वाढनिश्चय पूर्णपणे वर्जित असतो. गृहप्रवेश आणि भूमिपूजन, नवीन घरात राहायला जाणे म्हणजेच गृहप्रवेश किंवा नवीन वस्तूंचे भूमिपूजन करणे टाळावे. मुंडन आणि मुंज, लहान मुलांचे जावळ काढणे म्हणजेच मुंडन संस्कार किंवा उपनयन संस्कार म्हणजेच मुंज या 30 दिवसात केले जात नाहीत. 2. आर्थिक व्यवहार आणि नवीन व्यवसाय. नवीन व्यवसायाची सुरुवात, नवीन दुकान उघडणे, नवीन भागीदारी करणे किंवा मोठ्या करारांवर स्वाक्षरी करणे या काळात टाळावे. मोठी आर्थिक गुंतवणूक, शेअर मार्केट, जमीन किंवा मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण करताना काळजी घ्यावी. शक्यतो नवीन ठिकाणी मोठी गुंतवणूक या काळात टाळतात. चैनीच्या वस्तूंची खरेदी, स्वतःच्या सुखासाठी नवीन गाडी, महागडे दागिने किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूची मोठी खरेदी या 30 दिवसात करू नये. म्हणजेच
खूपच गरज असल्यास अत्यंत साधेपणाने व्यवहार करावा. 3. आहार आणि आरोग्याचे नियम. तामसिक भोजन. अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणतात, म्हणजेच हा काळ पूर्णपणे सात्विकतेचा असतो. त्यामुळे शरीरात आणि मनात नकारात्मकता वाढवणारे अन्न टाळावे. मांसाहार आणि व्यसन. चिकन, मटण, मासे किंवा अंडी खाणे पूर्णपणे टाळावे. तसेच कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचे किंवा दारूचे सेवन चुकूनही करू नये. कांदा आणि लसूण. धार्मिक शास्त्रानुसार या काळात कांदा, लसूण आणि मसूर डाळ यांसारख्या तामसिक अन्नाचा त्याग करून साधे सात्विक जेवण जेवावे. 4. आचरण आणि स्वभाव म्हणजेच मानसिक चुका. या महिन्यात भौतिक कर्मापेक्षा मानसिक शुद्धतेला जास्त महत्त्व आहे. वादविवाद आणि भांडणे. घरात किंवा कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. क्रोध म्हणजेच राग व द्वेष या भावनांवर नियंत्रण ठेवा. खोटे बोलणे आणि निंदा. कोणाबद्दलही पाठीमागे वाईट बोलू नका, म्हणजेच परनिंदा किंवा कोणाचा अपमान करू नका. या काळात कोणाचेही मन दुखवल्यास त्याचे नकारात्मक फळ लवकर मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मग या 30 दिवसात नक्की काय करावे? जरी नवीन आणि शुभ कार्य बंद असली तरी स्वतःच्या प्रगतीसाठी आणि पुण्य कमविण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. नामस्मरण. दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या विष्णू मंत्राचा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. धार्मिक ग्रंथाचे वाचन. या काळात भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनामाचे वाचन करणे अत्यंत फलदायी मानले जाते. दानधर्म म्हणजे दीपदान. या महिन्यात गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पाणी दान करावे. विशेषतः संध्याकाळच्या वेळी विष्णू मंदिरामध्ये किंवा घराच्या मुख्य दारापाशी दीपदान म्हणजे दिवा लावणे केल्यास घरातील दारिद्र्य दूर होते आणि सुख समृद्धी लाभते. अधिक मासाचे महत्त्व आणि या काळात काय करावे? अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास किंवा मलमास देखील म्हटले जाते, हा हिंदू पंचांगातील अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण काळ आहे. 17 मे 2026 ते 15 जून 2026 या काळात हा ज्येष्ठ अधिक मास येत आहे. धार्मिक आणि खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून या महिन्याला विशेष स्थान का आहे आणि या 30 दिवसात आपले संचित पुण्य वाढवण्यासाठी नक्की काय करावे याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. अधिक मासाचे धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व. 1. वैज्ञानिक व खगोलशास्त्रीय महत्त्व म्हणजेच सूर्य व चंद्रवर्षाचा मेळ. सूर्यवर्ष 365 दिवस आणि सुमारे 6 तासांचे असते, तर चंद्रवर्ष 354 दिवसाचे असते. या दोन्ही वर्षांमध्ये दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी आणि ऋतूचा पंचांगाशी मेळ घालण्यासाठी दर 32 महिने 16 दिवस आणि 4 घटकांनी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो. त्यालाच अधिक मास म्हणतात. 2. धार्मिक महत्त्व म्हणजेच भगवान विष्णूंचे स्वामित्व. पौराणिक कथेनुसार सूर्य संक्रांती नसल्यामुळे हा महिना अपवित्र मानला गेला होता. तेव्हा भगवान विष्णूने स्वतः या महिन्याचे स्वामित्व स्वीकारले आणि याला आपलेच एक नाव पुरुषोत्तम मास दिले. विष्णूंनी वरदान दिले की या महिन्यात केलेली कोणतेही साधना, नामस्मरण आणि दान इतर महिन्यांच्या तुलनेत कैक पटीने अधिक फळ देईल. म्हणूनच या काळात शुभ कार्ये, लग्न, गृहप्रवेश वर्ज्य असली तरी हा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी सुवर्णकाळ मानला जातो. अधिक मासात नक्की काय करावे? पुण्यप्राप्तीचे उपाय. या 30 दिवसात भौतिक सुखांच्या इच्छा सोडून आत्मशुद्धी आणि ईश्वराची आराधना करण्यावर भर दिला पाहिजे. 1. नामस्मरण आणि मंत्रजप. या महिन्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते. दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा जप करावा. विष्णू सहस्रनाम, रामरक्षा स्तोत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
2. ग्रंथ वाचन आणि श्रवण. या 30 दिवसात श्रीमद भगवद्गीता ग्रंथाचे वाचन करावे. विशेषतः गीतेच्या 14व्या अध्यायाचे म्हणजेच गुणत्रय विभाग योग आणि 15व्या अध्यायाचे पुरुषोत्तम योग पठण करण्याचे विशेष महत्त्व आहे. श्रीमद भागवत पुराणाची कथा ऐकणे किंवा वाचणे या काळात मोक्षदायी मानले जाते. 3. दानधर्म म्हणजे सर्वोत्तम कार्य. अधिक मासात केलेल्या दानाचे फळ कधीही नष्ट होत नाही. अनारसे दान. अधिक मासात तांब्याच्या पात्रात 33 अनारसे ठेवून ते ब्राह्मणाला किंवा गरजूंना दान देण्याची जुनी परंपरा आहे. अनारसे हे छिद्रयुक्त असतात जे नक्षत्रांचे प्रतीक मानले जातात. वस्तुदान. गरजू लोकांना अन्न, वस्त्र, पादत्राणे म्हणजे चपला, छत्री किंवा पाण्याचे माठ दान करावे. 4. दीपदान म्हणजेच उजेडाचे दान. या महिन्यात घराच्या मुख्य दारावर, तुळशीजवळ आणि शक्य असल्यास विष्णू किंवा शिवाच्या मंदिरात दररोज संध्याकाळी गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. याला दीपदान म्हणतात. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि लक्ष्मीची कृपा राहते. 5. सात्विक जीवनशैली आणि उपवास. हा महिना आत्मसंयमाचा आहे. त्यामुळे पूर्ण महिना किंवा जमेल तसे एकभुक्त म्हणजेच दिवसातून एकदा जेवून राहावे. पूर्णपणे सात्विक आहार, कांदा, लसूण आणि मांसाहार विरहित घ्यावा. मनात कोणाबद्दलही द्वेष, राग न ठेवता मौन किंवा शांत राहण्याचा प्रयत्न करावा. थोडक्यात सांगायचे तर अधिक मास हा धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून स्वतःच्या मनाला आणि आत्म्याला देवांच्या चरणी लीन करण्याचा म्हणजेच स्पिरिच्युअल डिटॉक्स करण्याचा काळ आहे. या काळात केलेली छोटीशी भक्तीही तुमचे जीवन समृद्ध करू शकते. भक्ती आणि आत्मशुद्धीचा महामार्ग. थोडक्यात सांगायचे तर अधिक मास हा केवळ विधी निषेधांचा किंवा हे करू नका ते करू नका अशा नियमांचा महिना नाही, तर तो आपल्या धावपळीच्या आयुष्यात आध्यात्मिक शुद्धीकरण करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. ज्या महिन्याला जगाने अपवित्र म्हणून नाकारले त्याला स्वतः भगवान विष्णूंनी आपले नाव देऊन पुरुषोत्तम बनवले. हा इतिहासच आपल्याला शिकवतो की ईश्वराच्या दारात कोणीही उपेक्षित राहत नाही. या 30 दिवसात सांसारिक सुखांचा मोह आणि अहंकार बाजूला सारून आपण केलेले छोटेसे नामस्मरण, सात्विक आचरण आणि गरजूंना केलेले निस्वार्थ दान आपले संचित पुण्य कैक पटीने वाढवू शकते. चला तर मग पुढील 30 दिवस नियमांचे पालन करत अंतर्मन शुद्ध करूया आणि भगवान पुरुषोत्तमाच्या चरणी लीन होऊन आपले जीवन समृद्ध करूया. श्री पुरुषोत्तमाय नमः. तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.